मस्त फॅमिली आपण बघू शकता आज असा आहे दौरा. खरं तर दौरे सतत चालू असतात पण व्हिडिओ बनवणं काय होत नाही. एक नेहमी धाडसी निर्णय घेतला जातो आणि त्या धाडसी निर्णयामुळं खरं तर हे दौरे होत असतात. तर आज आपण आहोत संभाजीनगरला जातानाचा लागणारं नगर अहिल्यानगरमध्ये. बस थोडा वेळ थांबलेली आहे. तर आज आहे असा प्रवास. खरं की वेळ काढली जाते. सगळं नियोजन बसवलं जातं आणि धावपळी होतेच, होत नाही असं नाही. पण आपण घेतलेलंच आहे, आता ओढून घेतलेलं आहे स्वतःवर की मी ती करू शकते आणि काहीतरी ती छोटीशी जबाबदारी पार पाडत असताना असा हा प्रवास झालेला आहे. आणि सकाळी 7:15 आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर आपण बघू शकता की वातावरण फार छान आहे आज. खरं तर आज आहे 17 फेब्रुवारी. फार छान वातावरण आहे. हीट नाही आहे अजून. इकडे फार हीट असते. इकडच्या लोकांना आपल्याला सांगता येईल की इकडे फार गरम असते. तर आज तसं काही जाणवलेलं नाही आहे. प्रवास फार छान आणि भन्नाट झालेला आहे आणि याच बसने मी रिटर्न पुन्हा येणार आहे. कारण शिवजयंती आहे आणि शिवजयंतीसाठी माझ्या भावांच्या मुलांना मी खरं तर पिकअप करायला साठी जाणार आहे. त्याचं म्हणणं होतं की मी बसला बसून देतो आणि मुलांना तू तिथेही होऊ शकतेस. मला काही ते योग्य वाटलं नाही आणि मला झालेला त्रास मला ठीक वाटतो. तर अशी वन डे मस्तपैकी माझी ट्रिपच होणार आहे. आणि आता गाडी किती वेळ थांबलेली आहे आपल्याला माहीत नाही. 5 मिनिटं ब्रेक होईल त्यांचा. खरं तर थोडंसं त्यांची नोंदणी वगैरे केली जाईल आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहे. तर शेवटचा स्टॉप आपला असणार आहे संभाजीनगर. आणि अशा पद्धतीने बरंच ती जबाबदारी नेहमी आपला या गोष्टी करण्यास भाग पडते आणि जबाबदारी मला पण खूप कौतुकास्पद वाटतं की तर कदाचित मी जबाबदारी घेतली नसती तर आज हा प्रवास मी करू शकले नसते. त्याच्यामुळे कधी कधी खूप भन्नाट वाटतं की मी जबाबदारी घेते ही खूप महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला खूप खरंच गरजेचा असतो. आणि ड्रायव्हरही आता बरेचपैकी ओळखीचे झाले, जाणं सारखं असं, त्याच्यामुळे मग ही भीती नसते. पण तरी एक आपली जबाबदारी म्हणून आपण जाणं आणि आपण घेऊन येणं ही किती बेस्ट राहील हा विचार केला आणि मस्त की प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर चला, जे काही इकडचे ताईदादा असतील त्यांनी कमेंट्स करून सांगायचं आहे की कोण आपण संभाजीनगर जवळचे आहात. तर बरेचपैकी खरं तर आपली फॅमिली या साईडची आहे, पण आता परफेक्ट मला कोणी माहीत नाही या साईडचं कोण आहे ते. तर आपण लागणार पुढच्या प्रवासाला आणि असेच डेली रुटीनचे माझे धावपळीचे व्हिडिओ येत असतात. खरं तर कमेंट्स करत राहा. आणि अजून हा प्रवास खूप छान करायचा आहे. पुढे खूप छान असणार आहे आणि त्यासाठी तुमच्यासोबत हवी मला आणि नक्कीच तुम्ही माझ्यासोबत असणार आहात. खूप छान कमेंट्स करता. त्या कमेंट्समुळे खरं छान काम खूप छान चालू आहे आणि खरंच आता उत्साह वाढलेला आहे की खरंच फेस व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही माझी धाडस वाढवल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. की असे व्हिडिओ बनवत जा आणि मलाही असा व्हिडिओ बनवायला आवडतो. पण काही छोटंसं कारण असल्यामुळे मी थोडंसं डिस्टर्ब झाली होती म्हणून खरं तर फेस व्हिडिओ येत नव्हते. तर चला, अशा पद्धतीने मस्तपैकी जर्नी होणार आहे. आता गाडी निघते आमची. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.